नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे होळीशी संबंधित. बरोबर, म्हणजेच काय आपण आज व्होकॅब्युलरी बघणार आहे. आता व्होकॅब्युलरी म्हणजे फक्त शब्द येतील का नाही, शब्दसुद्धा आणि त्याच्यामध्ये काय आपण त्याला म्हणतो फ्रेजेस वगैरे किंवा मग काही सेंटेन्सेससुद्धा आपल्याला बघायचे आहेत. कशाशी संबंधित? होळीशी संबंधित. आलं लक्षात? तर सुरू करूया. बघा, आता सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये काही शब्द बघतोय, जसं की आता फेस्टिवल. का आहे फेस्टिवल? फेस्टिवल म्हणजेच काय? सण त्याला आपण म्हणतो. कलर्स आहे, कलर्स म्हणजेच काय? रंग. आलं लक्षात? वॉटर बलून्स, पाण्याचे फुगे. बघा, आपण जे लहान लहान लेकर असतात, जे लहान लहान मुलं वगैरे असतात, तर ते काय करतात, पाण्याचे म्हणजे ते जे बलून असतात त्याच्यामध्ये पाणी भरतात आणि फेकतात. आपण त्याला काय म्हणतो? वॉटर बलून्स. आलं लक्षात? नेक्स्ट आहे पावडर कलर्स. बरोबर, पावडर कलर्स त्याला आपण गुलाल म्हणतो. आलं लक्षात? काय म्हणतो त्याला आपण? गुलाल. नेक्स्ट आहे बोन फायर, होळीची आग. बरोबर, जे आपण होळी जे रंगपंचमीच्या अगोदरच्या दिवशी आपण त्याला जे आपण होळी जाळतो, आलं लक्षात, तर त्याला काय म्हणतो आपण? बोन फायर, होळीची आग. बरोबर, फायरवूड, जळण. बरोबर, जळण म्हणजेच काय? आपण त्याला इंधन म्हणू शकतो सरळ सरळ फायरवूडला. आलं लक्षात? सेलिब्रेशन, साजरा करणे. बरोबर, सेलिब्रेशन म्हणजेच काय? साजरा करणे. आलं लक्षात? कोणताही फेस्टिवल असो, सेलिब्रेशन म्हणजेच काय? साजरा करणे. स्प्रिंग सीझन म्हणजेच काय? वसंत ऋतू. ड्रम्स म्हणजेच काय? ढोल. आलं लक्षात? ड्रम्स म्हणजेच काय? ढोल. बऱ्याच वेळा आपण जेव्हा होळी पेटत असतो त्याच्या आजूबाजूला आपण ड्रम वाजवत असतो, बरं, ढोल वाजवतो. आलं लक्षात? तर त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? ड्रम्सला ढोल. स्वीट्स, गोड पदार्थ. आता एखादा सण आहे, सणामध्ये प्रत्येक वेळेस काय असतात? गोड पदार्थ आपल्याला खायला भेटतातच. आलं लक्षात? त्यालाच काय म्हणतो आपण? स्वीट्स. आलं लक्षात? दुसरा आहे स्पेशल डिश, खास पदार्थ. आता आपण जेव्हा कोणताही फेस्टिवल असेल, बरोबर, होळी असेल किंवा दिवाळी असेल किंवा इतर कोणताही फेस्टिवल असेल, तर त्यावेळेस आपण काहीतरी युनिक पदार्थ बनवतो. आलं लक्षात? स्पेशल डिशेस वगैरे. तर त्याला आपण काय म्हणतो? खास पदार्थ मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये स्पेशल डिश. आलं लक्षात? फॅमिली गॅदरिंग, फॅमिली गॅदरिंग. आलं लक्षात? कुटुंबियांची भेट. बऱ्याच वेळा काय होतं, सण जेव्हा असतो घरामध्ये, बरोबर, म्हणजे आपल्या समाजामध्ये आपण जेव्हा सण साजरा करतो, तर प्रत्येक सणाला आपण काय करतो? बाहेरून सगळे एकत्र येतो. बरोबर, कोणी बाहेरच्या म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये असेल, कोणी दुसऱ्या शहरामध्ये राहत असेल, तर सणासुदीला आपण काय करतो? एकत्र येतो. आलं लक्षात? त्यालाच काय म्हणतो आपण? फॅमिली गॅदरिंग, कुटुंबियांची भेट. एन्जॉयमेंट म्हणजेच काय? आनंद. ट्रॅडिशन, परंपरा. बरोबर, ट्रॅडिशन म्हणजेच काय? परंपरा. फॉरगिव्हनेस, क्षमा करणे. बरोबर, आता होळीला आपण क्षमा करावीच लागतेच प्रत्येकाला, म्हणजे तो सण त्यासाठी साजरा केला जातो. तसं प्रत्येक सणाला आपण एकत्र येतो, एकमेकांना क्षमा आपण केलीच पाहिजे. बरोबर, तेव्हाच तो आपण एकत्र आल्यानंतर त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो आयुष्याचा. आलं लक्षात? सिम्पल आहे. फॉरगिव्हनेस म्हणजेच काय? क्षमा करणे. फ्रेंडशिप, मैत्री. डान्स आणि म्युझिक, नृत्य आणि संगीत. फेस्टिवल ऑफ कलर्स, रंगांचा सण. फेस्टिवल ऑफ कलर्स, होळीला काय म्हणू शकतो आपण? फेस्टिवल ऑफ कलर्स, कारण की तो कसा आहे? रंगांचा सण आहे. आलं लक्षात? होली फायर, पवित्र अग्नी. होली फायर, पवित्र अग्नी. हॅपीनेस म्हणजेच काय? आनंद. हॅपीनेस म्हणजेच काय? आनंद. आलं लक्षात? सिंपल आहे. आता हे झाले शब्द, आपण डायरेक्ट काय केले? शब्द बघितले. बरोबर, आता बघू आपण त्याच्यावर फ्रेजेस, कॉमन फ्रेजेस म्हणजेच काय? सामान्य वाक्यप्रचार आपल्याला आता बघायची आहेत. जसं की हॅप्पी होली. एखादा व्यक्ती तुम्हाला भेटला, बरोबर, किंवा आपण जनरली व्हॉट्सअपला एखादा मेसेज पाठवतो, किंवा मग आपण सोशल मीडियाला काही असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, जे काही, तर सोशल मीडियाला सुद्धा आपण मेसेज पाठवतो हॅप्पी होलीचे. बरोबर, किंवा मग आपण जेव्हा परस्पर भेटतो तेव्हा सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो की हॅप्पी होली, होळीच्या हार्दिक शुभेच्छा. मराठीमध्ये होळीच्या हार्दिक शुभेच्छा, किंवा मग आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर हॅप्पी होली. आलं लक्षात? नेक्स्ट आहे लेट्स प्ले विथ कलर्स. बरोबर, लेट्स प्ले विथ कलर्स हे का झाला? फ्रेज झाला. चला रंगांनी खेळूया, रंगांनी खेळूया. मराठीमध्ये अप्लाय कलर्स टू युअर फ्रेंड्स, तुझ्या मित्रांना रंग लाव. बरोबर, कधी कधी आपण जेव्हा घरामध्ये असतो, आपली आई किंवा आपले वडील आपल्याला म्हणत असतात, चला तुझ्या मित्रांना रंग लाव वगैरे, म्हणजे जा खेळ बाबा तुझ्या मित्रांसोबत. तर अप्लाय कलर्स टू युअर फ्रेंड्स, तुम्ही म्हणू शकता की तुझ्या मित्रांना रंग लाव. अप्लाय कलर टू युअर फ्रेंड्स. आलं लक्षात? म्हणजेच काय? तुझ्या मित्रांना रंग लाव. नेक्स्ट आहे डू नॉट वेस्ट वॉटर. का आहे डू नॉट वेस्ट वॉटर? पाणी वाया घालवू नका, पाणी वाया घालवू नका. आलं लक्षात? हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? डू नॉट वेस्ट वॉटर. सिम्पल. नेक्स्ट आहे होली इज द फेस्टिवल ऑफ जॉय. होली इज द फेस्टिवल ऑफ जॉय म्हणजेच काय? होळी जी आहे ते का आहे? एक आनंदाचा सण आहे. कसा आहे? आनंदाचा सण आहे. बर्निंग द होलिका रिप्रेझेंट म्हणजेच काय? जे होळी आपण जाळतो ते काय रिप्रेझेंट करते? द विक्ट्री ऑफ गुड ओव्हर विल, गुड ओव्हर इविल.
आलं लक्षात. म्हणजेच काय होळी जाळणे म्हणजेच काय, ते काय करते, चांगल्याचा वाईटावर विजय. बरोबर, चांगल्याचा वाईटावर विजय. आलं लक्षात. बर्निंग द होलिका रिप्रेझेंट म्हणजे ते काय रिप्रेझेंट करते, द विक्ट्री ऑफ गुड ओव्हर इव्हिल. आलं लक्षात. होळी जाळणे म्हणजेच काय, चांगल्याचा वाईटावर विजय करणे. आलं लक्षात. नेक्स्ट आहे होली ब्रिंग्स हॅपीनेस टू एव्हरीवन. म्हणजेच काय, होळी काय करते, सर्वांसाठी आनंद घेऊन येते. होळी सर्वांसाठी आनंद घेऊन येते. नेक्स्ट आहे पीपल थ्रो कलर्स ॲट ईच अदर. पीपल थ्रो कलर ॲट ईच अदर. लोक काय करतात, एकमेकावर रंग टाकतात. होळीच्या सणाला लोक एकमेकावर रंग टाकतात. नेक्स्ट आहे वी इट स्वीट्स लाईक गुजिया अँड पुरणपोळी. बरोबर, आपण गुळपोळी किंवा मग पुरणपोळीसारखे गोड पदार्थ खातो. आलं लक्षात. सणासुदीला आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या घरी ह्या गोष्टी बनतात. नेक्स्ट आहे होली इज सेलिब्रेटेड विथ लव अँड जॉय. म्हणजेच काय, होळी जी आहे प्रेम आणि आनंदाने साजरी केली जाते. आलं लक्षामध्ये. बऱ्याच वेळा कधी कधी आपल्याला त्याच्यामध्ये भांडणं पण बघायला मिळतात, बट तो भाग वेगळा. सध्या आपल्याला जे काही शिकायचं आहे ते कसं, होळी इज सेलिब्रेटेड विथ द लव अँड जॉय. आपल्याला होळी कशी प्रेमाने आणि आनंदाने साजरी करायची आहे. आलं लक्षात. असा या सेंटेन्सचा काय अर्थ म्हणजे फ्रेजेसचा अर्थ. आता बघा त्याच्यावर काय आपल्याला सेंटेन्स बघायचे. फ्रेज झाले, शब्द संपले. बरोबर, शब्द आपण बघितले, फ्रेजसुद्धा बघितले. आता काय सेंटेन्सेस बघा. वी सेलिब्रेट होली इन द मंथ ऑफ मार्च. वी सेलिब्रेट होली इन द मंथ ऑफ मार्च. म्हणजेच काय, आपण होळी मार्च महिन्यात साजरी करतो. नेक्स्ट आहे चिल्ड्रन एन्जॉय प्लेईंग विथ वॉटर बलून्स. चिल्ड्रन एन्जॉय प्लेईंग विथ वॉटर बलून्स. म्हणजेच काय, मुले पाण्याच्या फुग्यांशी खेळायला खूप आनंद घेतात. मुले पाण्याच्या फुग्यांशी खेळायला खूप आनंद घेतात. ऑन द नाईट बिफोर होली. ऑन द नाईट बिफोर होली पीपल गॅदर अराउंड द बोन फायर. बरोबर, म्हणजेच काय, होळीच्या अगोदर जे होळीच्या आधीच्या रात्री. बरोबर, काय करतात लोक, होळीच्या आदल्या रात्री लोक होळीच्या अग्नीभोवती जमतात. बरोबर, अग्नीच्या भोवती जमतात. होली ब्रिंग्स पीपल्स टुगेदर. म्हणजेच काय, होळी लोकांना एकत्र आणते. होळी जी आहे ती लोकांना काय करते, एकत्र आणते. त्याच्याचमुळे काय, त्या होळीचं जे आहे खूप महत्त्वाचा तो काय सण आहे. आलं लक्षात. सम पीपल सिंग अँड डान्स ड्युरिंग होली. म्हणजेच काय, काही लोक बघा, आपण जेव्हा गावाकडे जातो तर गावाकडे जात असताना गावामध्ये जेव्हा होळी होते तर लोक होळीच्या आजूबाजूला म्हणजे गाणे म्हणतात, ढोल वाजवतात. बरोबर, तर आजूबाजूला खेळतात, गाणी गातात, नाचतात. बरोबर, तर ते सुद्धा काय करतात, ते म्हणजे त्याच्यामुळे पण लोक काय करतात, एकत्र येतात. बरोबर, तर त्याचा सुद्धा एक फायदा आहे. म्हणजेच काय, आपण एक सोशल म्हणून राहू. आलं लक्षात. काही लोक होळी दरम्यान गाणी गातात आणि नाचतात. असा सेंटेन्सचा अर्थ होईल. सम पीपल सिंग अँड डान्स ड्युरिंग होली. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट आहे वी शूड सेलिब्रेट होली इन द इको फ्रेंडली वे. बरोबर, आता आजकाल आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबा बऱ्याच वेळा काय होते की आजकाल केमिकलचे कलर आपल्याला बघायला मिळतात. बरोबर, तर ते कसं म्हणजे सेंटेन्सचं म्हणणं काय की वी शूड सेलिब्रेट होली इन इको फ्रेंडली वे. म्हणजेच काय, आपण पर्यावरणपूर्वक पद्धतीने होळी साजरी केली पाहिजे, असं काय सेंटेन्सचं म्हणणं आहे. होळी. बरोबर, आता होळी इज द फेस्टिवल ऑफ फन अँड कलर्स. म्हणजेच काय, होळी हा मजा आणि रंगाचा सण आहे. बरोबर. नेक्स्ट आहे अप्लाइंग कलर्स ऑन इच अदर इज अ वे टू एक्सप्रेस लव अँड हॅपीनेस. म्हणजेच काय, एकमेकांना रंग लावणे म्हणजेच काय, एकमेकांबद्दल प्रेम आणि आनंद व्यक्त करण्याचा एक काय मार्ग आहे. सिम्पल. नेक्स्ट आहे डोंट थ्रो कलर्स ऑन ॲनिमल्स, इट कॅन हार्म देम. बरं, आता बघा, डोंट थ्रो कलर्स ऑन ॲनिमल्स, इट कॅन हार्म देम. प्राण्यावर रंग फेकू नका, ते त्यांना काय करतात, हानी पोचू शकतात. बऱ्याच वेळा आपण बघतो आपल्याला सोशल मीडियाला बऱ्याच वेळा व्हिडिओ बघायला भेटतात की आपण काय करतो, ते कुत्रा मांजरावर प्राण्यांवर आपण काय करतो, कलर फेकतो. पण ते कसं केमिकलयुक्त असतात. बरोबर, त्याच्यामुळे काय होते, त्यांना हानी पोचते. बरोबर, म्हणून काय म्हणतो की डोंट थ्रो कलर्स ऑन ॲनिमल्स, इट कॅन हार्म देम. बरोबर, म्हणजेच काय, प्राण्यावर रंग फेकू नका, त्याच्यामुळे त्यांना हानी पोचू शकते. सिम्पल. नेक्स्ट आहे लेट्स एन्जॉय होली विथ नॅचरल कलर्स. म्हणजेच काय, चला नैसर्गिक रंगांनी होळी साजरी करूया. बरोबर, आता नैसर्गिक रंग म्हणजेच काय, आता आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा गावाकडे असतो तर जी पळसाची फुलं वगैरे असतात त्याची आपण लहानपणी रंग बनवायचो, तर तो का झाला, एक नॅचरल कलर झाला, नैसर्गिक रंग झाला. आलं लक्षात. आणि मार्केटमध्ये पण बरेच सारे मिळतात नैसर्गिक कलर, पण काही केमिकलसुद्धा असतात. पण प्रयत्न करूया आपण की त्या केमिकलच्या कलर जे असतात त्याच्यापासून दूर राहण्याचा. आलं लक्षात, जेणेकरून आपल्याला आणि दुसऱ्याला सुद्धा कोणाला त्याच्यापासून हानी पोचू नये. आलं लक्षात. सिम्पल. तर हे सगळं काय आपण आज काय बघितलं ते काय होते, होळीसोबत म्हणजे होळीशी रिलेटेड होक्याबरी. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, म्हणजे शब्द बघितलेत, अजून वाक्यप्रचारसुद्धा बघितले, म्हणजे त्याला आपण फ्रेज म्हणतो, आणि आपण काही त्याच्यावर सेंटेन्सेससुद्धा बघितले. आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. बरोबर, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.